दक्षिण आशियाच्या आकाशात एक नवं संकट आकार घेत आहे। एक प्रचंड अनियंत्रित शक्ती, समुद्राच्या उदरातून जन्मलेलं चक्रीवादळ दितवा। निसर्ग कधी कधी आपला रुद्रावतार दाखवतो आणि यावेळी या रुद्राचं नाव आहे चक्रीवादळ दितवा। एक असं महावादळ ज्याने श्रीलंकेत विध्वंसाची नवी व्याख्याच घडवली आहे। सलग कोसळणारा पाऊस, डोंगरांवरून घसरत जाणारी माती, घरं, रस्ते आणि स्वप्न, श्रीलंकेमध्ये हे सगळंच पाण्यात वाहून गेलंय। श्रीलंका आज एका ऐतिहासिक संकटातून जात आहे। वाऱ्याचा वेग वाढतो, ढग एकत्र येतात आणि मग फक्त काही तासांमध्ये श्रीलंकेमध्ये फक्त दिसतो ते म्हणजे उद्ध्वस्त करणारा कहर इथं घडतो। मुसळधार नाही तर अतिमुसळधार पावसाचा महापूर, केवळ 24 तास, फक्त 24 तास आणि 540 मिलीमीटर पाऊस, आणि गेल्या 10 दिवसामध्ये तब्बल 1000 मिलीमीटर इतका पाऊस की डोंगरही हलू लागले आणि संपूर्ण वसाहती पाण्याखाली गेल्या। भूस्खलन, ढासळलेली घरे, वाहून गेलेली गावे, हे सर्व काही तुम्ही दृश्यांमध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाहत असालच। या तुफानानं 80 जणांचे प्राण घेतले, 34 नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत आणि लाखो लोकांना त्याचा फटका बसलाय। 3.5 लाखाहून अधिक नागरिक या आपत्तीनं ग्रस्त झाले। काही शहरं आहेत तिथली, तेही देखील आता जलमय झाली आहेत। कोलंबो आणि गंपा हा सर्वाधिक धोक्यात आहे। केलानी आणि अट्टानगालू नद्या धोक्याच्या पातळीवर आहेत। सखोल भाग पूर्णपणे जलमय झाले आहेत। नागरिकांना तात्काळ सुरक्षित स्थळी जाण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत। पण दितवाचा हा आघात इथंच थांबत नाही, त्यानं श्रीलंकेचा कणा मोडला। काही तिथले मेन ब्रिज आहेत, कुमारा एला ब्रिज, एलाहेरा ब्रिज आणि आणखी एक ब्रिज, असे 3 महत्त्वाचे पूल पूर्णपणे वाहून गेले। वीज वाहिन्या तुटल्यानं देशातील 30% भाग अंधकारात बुडाला। रेल्वे सेवा ठप्प झाल्या, शाळेच्या परीक्षा रद्द झाल्या, जीवन थितरल्यासारखं इथं थांबून गेलाय आणि परिस्थितीचा ताण हा आणखीनच वाढतो। राष्ट्राध्यक्षांनी तातडीनं आपत्कालीन कायदा लागू केलाय। वीज, पाणी, रुग्णालय आणि इंधन या आता अत्यावश्यक सेवा घोषित करण्यात आल्या। कोलंबोमध्ये आर प्रेमदासा स्टेडियम हे रेफ्युजी सेंटरमध्ये आता कन्वर्ट करण्यात आलेलं आहे आणि जिथं 3000 लोकांना तात्पुरता आसरा देण्यात आलाय, कारण राहण्यासाठी लोकांकडे आता घर उरलं नाही। पण या अंधारातही एक प्रकाशाची रेषा आहे आणि मित्र देश भारत, त्यानं पुढे मदतीचा हात केला। भारतानं सागरबंधू या भावनिक नात्याला खऱ्या अर्थानं साथ दिली। ऑपरेशन सागरबंधू तात्काळ सुरू करण्यात आलं। भारत सरकारनं INS विक्रांत आणि INS उदयगिरी हे श्रीलंकेत पाठवलं। सोबतच त्यामध्ये 4.5 टन सुखा अन्नसाठा आणि 2 टन ताजं खाद्यपदार्थ आणि जीवन वाचवण्यासाठी आवश्यक सामग्री भारताकडून पाठवण्यात आली। दितवा हा चक्रीवादळ नुसता वादळ नाही, तर मानवजातीच्या सहनशक्तीची मोठी परीक्षा आहे। आफत मोठी आहे, पण एकोप्याची शक्ती त्याहून मोठी। श्रीलंका लढते आहे आणि जग तिच्या सोबत उभं आहे। याबाबत तुम्हाला काही व्यक्त व्हायचं असल्यास कमेंट बॉक्स ओपन आहे। भेटूया पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।